महाबळेश्वरला एक छोटी मिनी पिकनिक. असंच विकेंडचा विचार केला, काय करूया 2 दिवस. म्हटलं चला बॅकपॅक करू आणि निघू महाबळेश्वर. आम्ही निघालो सकाळी 6 वाजता. मस्त छान थंडी पडली होती, बाहेर खूप धुकं होतं. हिवाळा असल्यामुळे सध्या थंडी आहेच. ठाण्यावरनं वाईला बस आहे सकाळी 7 वाजता, तर ती पकडण्यासाठी आम्ही निघालेलो लवकर. जाता जाता ठाणे दर्शन घडलं, कारण वंदना बस स्टँड हे ठाण्याच्या मध्यात असल्यामुळे संपूर्ण ठाणे दर्शन करत वंदना बस स्टँडला जावं लागतं. आम्ही बसमध्ये बसलो आहे आणि आमचा प्रवास सुरू झालेला आहे. जाता जाता मस्त सूर्योदय पाहायला मिळाला. आकाश पूर्ण गुलाबी झालेलं होतं. आम्ही निघालो ठाण्यावरनं पुण्याच्या दिशेने, कारण वाई बस ही ठाण्यावरनं आधी स्वारगेट, मग स्वारगेट मार्गे पुढे वाईला जाते. मग आम्ही वाईवरनं मग नंतर पुढे महाबळेश्वर पाचगणीसाठी आम्ही बस किंवा टॅक्सीने करणार होतो. तर जाता जाता आम्ही सकाळची वेळ असल्यामुळे सनराईज पाहत पाहत, सूर्याची किरणं पाहत पाहत हायवेवरनं जाण्याचा, एक ड्राईव्ह करत जाण्याचा जो आनंद असतो, जी मजा असते, ती काही औरच असते. शांत गार हवा आणि मस्त सुसाट वारा आणि मस्त एक वेगळाच आमची बस चालली होती. पण मध्ये मध्ये आपल्याला जसं माहितीच आहे, मुंबई पुणे हायवेला हे ट्रॅफिक असतंच. घाटात नेमकं ट्रॅफिक लागलं आणि त्याच्यामुळे थोडाफार उशीरही झालाच. काही वेळाने ट्रॅफिक क्लिअर झालं. परत आपला मोकाट वारा, छान हवा, मस्त प्रवासाचा आनंद घेत आम्ही आमचा प्रवास चालूच ठेवला. पुढे गेल्यावरती काही अंतरावरती आम्ही थोड्या वेळासाठी थांबल्यावरती थोडा चहा नाश्ता केला आणि परत प्रवासाला सुरुवात केली. हायवेवरती साताराला लागताच पूर्ण वातावरण थोडंसं बदलतं. एकदम थोडंसं कोरडं वातावरण आपल्याला अनुभवायला मिळतं. पुण्यावरनं सातारा हायवे पकडण्यासाठी तरी साधारण 11-12 वाजले होते, त्यामुळे दुपारचं वातावरण झालं होतं. आणि कात्रज बोगद्यातून आमची गाडी गेली. पुढे जाता जाता मस्त व्ह्यू एन्जॉय करत आम्ही पूर्ण प्रवास एन्जॉय करत होतो. कात्रज बोगदा हा खूप मोठा बोगदा मानला जातो. जवळपास 1-1.5 किलोमीटर हा लांब बोगदा आहे
या बोगद्यातून गाडी जाताना अक्षरशः मस्त एक अनुभव घेता येतो आणि खूप मोठा बोगदा आहे. साताऱ्याला जाताना हायवेला लागून खूप मोठ्या मोठ्या पर्वतरांगा दिसतात आणि खूप सपाटीची जमिनीही दिसतात. पण तो पूर्ण हायवे हा अनुभवण्यासारखा हायवे आहे. तिथे ड्राईव्ह करायला खूप मजा येते. खूप मोठा हायवे आहे. मुंबई पुण्यापेक्षा पण तिकडे सिनिक रूट्स खूप जास्ती आहेत. तलाव पाहायला मिळतात, नद्या पाहायला मिळतात, उंच उंच डोंगर पाहायला मिळतात, पठाराची जमीनही पाहायला मिळतात. मी पुढे वाईच्या दिशेने जवळ जात होतो तेव्हा आम्हाला एक घाट लागला. जो घाट खूप अतिशय सुंदर घाट आहे. पूर्ण डोंगर वरती चढून पलीकडे जावं लागतं आणि वरती गेल्यानंतर पूर्ण साताऱ्याचं जे दृश्य आहे ते खूप सुंदर दिसतं आणि एकदम छोटी छोटी घरं दिसतात, मोठे मोठे पर्वत दिसतात. आणि आपण पाहू शकता इथे एवढ्या उंचीवरतून एवढ्या कडेवरनं आमची बस चाललेली आहे. आपण वाईच्या दिशेने जवळजवळ यायला लागतो ते तसं आपल्याला खूप छोटी छोटी गावं ही वाटेत लागतात आणि आजूबाजूला पाहिलं तर खूप हिरवळ आहे. काळ्या भुईच्या जमिनी असल्यामुळे जास्ती प्रमाणात आपल्याला ऊस शेती पाहायला मिळते.
आता आपण वाईला पोचलेलो आहोत. आता आपण आपला प्रवास इथपर्यंतच थांबवतोय आणि इथून पुढे आपण महाबळेश्वरचा प्रवास हा वेगळ्या प्रायव्हेट टॅक्सीने किंवा इथून जीपही मिळतात, शेअरिंग जीप्स असतात, टॅक्सीज आहेत, बसची सेवा उपलब्ध आहे. आता बघू जे आपल्याला मोड ऑफ ट्रान्सपोर्ट मिळेल त्याच्याने आपण पुढे आपला प्रवास चालूच ठेवणार आहोत आणि आपण जाणार आहोत महाबळेश्वर आणि पाचगणीच्या मध्ये. तर भेटूया लवकरच सेकंड व्लॉगमध्ये, जिथून आपण महाबळेश्वरचा घाटातला प्रवास सुरू ठेवणार आहोत.